नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी फल पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम 3 जानेवारीपर्यंत जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी दिली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, साइडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी काय माहिती दिली आहे। पुनर्चित हवामान आधारित फल पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारी पूर्वी अदा करण्यात यावे, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील तलाव महसूल मंडळातील 7500 शेतकऱ्यांनी पुनर्चित हवामान आधारित फल पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता। त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आलेली आहे। मात्र महसुली मंडळांच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी ट्विटरच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिली आहे की रायगड जिल्ह्यातील सुमारे 2940 शेतकऱ्यांची थकबाकी 9 कोटी रुपये रक्कम व्याजासह 3 जानेवारीच्या आत अदा करण्यात यावी, असे निर्देश यावेळी संबंधित कंपनीस देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर रायगड जिल्ह्यातील राहिलेले 2940 शेतकऱ्यांना फल पीक विम्याची रक्कम 9 कोटी रुपये या ठिकाणी दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या रायगड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 2940 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।